आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी आज नवी मुंबई येथील वाशी येथे मान्सूनपूर्व कामाचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक घेतली। नैसर्गिक आपत्तीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी सर्व संबंधित विभागाने तातडीने आवश्यक उपाययोजना राबवण्यात असे निर्देश वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून देण्यात आले। या बैठकीला माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत, सभागृह नेते सागर नाईक, स्थायी समिती सभापती अशोक पाटील, मनपा आयुक्त कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यासह वरिष्ठ अधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते। बैठकीदरम्यान नाले सफाई, पाणी साचणाऱ्या ठिकाणी व्यवस्था करणे तसेच रस्त्याचे दुरुस्तीकरणाचे काम पूर्ण करण्याच्या सूचना वनमंत्री गणेश नाईक यांनी दिल्या। पावसाळ्यात नागरिकांच्या तक्रारीचे तात्काळ निवारण करणे, कंट्रोल रूम आणि आपत्कालीन यंत्रणा 24 तास सज्ज ठेवण्याचे निर्देश देखील यावेळी यांनी दिले। यावेळी वनमंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबईकरांना पावसाळ्यात कोणत्याही अडचणींना सामोरं जावं लागणार नाही यासाठी महानगरपालिका प्रशासनाने सतर्क आणि पूर्ण तयारी करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले। ज्याला प्रशासकीय कालखंड होता त्याला सुद्धा आयुक्तांना बोलून मी प्री मान्सूनच्या बैठका घेतल्या। आपल्याला कल्पना आहे की त्यावेळच्या क्वारी परिसरामध्ये दगड उघडा करावा म्हणून माती वरच्यावर काढली जायची आणि तशा प्रकारे तिथे वरती बांध केले जायचे। तुर्बा परिसरामध्ये तशा प्रकारचं पाणी साठल्यानंतर जो मातीचे जो रेला आला त्यामध्ये काही झोपड्या वाहून गेल्या, काही लोकांना मृत्यूला सामोरं झालं। म्हणून आजच्या बैठकीमध्ये जरी क्वाऱ्या बंद असल्या तरी क्वारी परिसरामध्ये अशा प्रकारचा मातीचा ढीग आणि त्याच्यानंतर मातीचा रेला येऊन मनुष्यहानी होऊ नये म्हणून त्याची दक्षता घेण्याकरता सूचित करण्यात आले। आता गोरगरिबांना एकूण कुठल्या नाल्यामध्ये कोणत्या लेवलपर्यंत पाणी वाहतं याचं अज्ञान असल्या कारणानं बिचारे गरजेपोटी तिथे झोपड्या बांधतात आणि मग कधीतरी पूर झाला आणि मग त्यामध्ये झोपड्यासहित लोक वाहून जातात आणि मग बातमी येते की नवी मुंबईमध्ये अमुक अमुक परिसरात नाल्यामध्ये बांधलेल्या झोपड्या वाहून गेल्या आणि त्यांना लोकांना मृत्यूला सामोरं त्याची दक्षता घ्यायला सांगितली। आता गावठाणामधील गटारे, झोपड्यामधली गटारे, LIG मधली गटारे या सगळ्यांची स्वच्छता करावी। मोकळ्या असलेल्या इलेक्ट्रिकचे केबल त्याची दखल घ्यावी, किंबहुना उघड्या असलेल्या DP या उद्याला पाणी जास्त चालल्यानंतर शॉर्ट सर्किट होतं आणि मग काही लोकांना मृत्यूला सामोरं त्याच्यासुद्धा दक्षता घेण्यास सांगितलं। वाशीच्या पुलाखाली 400-500 लोकांची वस्ती आहे। माणुसकी म्हणून त्या ठिकाणी त्यांना राहायला काहीतरी निश्चित संधी मिळाली पाहिजे, परंतु ज्या शहराला नावलौकिक आहे अशा शहराच्या प्रवेशद्वारावर जर अशा प्रकारची ज्याच्या अंगावर अर्धांग उघडं असतं अशा प्रकारची ती स्थिती असते। म्हणून माननीय तिथले उपायुक्त यांना मी फोनवरून सांगितले आणि आयुक्तांशी संपर्क करायला सांगितलेला आहे। ब्युरो रिपोर्ट TV1 मराठी।